शिंदे तुझसे बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं, असा वक्तव्य केल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांकडून खासदार सुप्रियाताई यांच्यावर केला जातोय। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज भारतीय जनता पार्टीचे युवा प्रदेश उपाध्यक्ष सूरज भुमरे आहेत। सर, आपण वारंवार आरोप करताय की सुप्रियाताईने असं वक्तव्य केलंय, पण त्या म्हणतात की मी असं काहीच बोललेलं नाही। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे त्यांच्या प्रवक्त्याच्या मीटिंगमध्ये हे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये आपण पाहितलं असेल, महाविकास आघाडीमधल्या नेत्याला उडसूट एकच माणूस दिसत आहे, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष विकासरत्न लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। जो माणूस या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी 18 तास काम करतो, सर्व जाती धर्माच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतो, त्या माणसाला टार्गेट करण्याचं काम का त्यांना टार्गेट केलं जाते? का? कशामुळे की महाविकास आघाडीमधले जे निगेटिव्ह लोकसभेला तयार केला होता त्या आघाडीवाल्यांनी, आता ते सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेलं आहे। कारण 70 वर्षामध्ये मराठा समाज बांधवाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार साहेब 4 वेळेस मुख्यमंत्री असताना कधीच नाही घेतली। मराठा समाज बांधवाला न्याय देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे। सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनता ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामावर खुश आहे। जेव्हापासून मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने आणली, तेव्हापासून या महाविकास आघाडीमधल्या नेत्यांच्या पायाखालची जमीन गेलेली आहे। एकीकडे या सुप्रियाताई सुळे, दुसरीकडे जे कधी ऑफिसच्या बाहेर येत नाही, कधी जनतेमध्ये मिसळत नाही, तो उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत, ते जाणून बुजून आमच्या फडणवीस साहेबांवर टीका करीत आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं, कधी कोणा जातीवर अन्याय केला नाही, त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे। पुरावे आहेत का सुप्रियाताई तसं बोलले? काही पुरावे आहेत का आपल्याकडे? 100% पुरावे आहेत आमच्याकडे। ते बोललेले व्हिडिओ आहेत, प्रवक्त्यासोबत ते मीटिंग मध्ये बोललेले आहेत। आज त्यांना का ऍडमिट व्हावं लागलं घरी, का तब्येत बरी नसल्यामुळे दौरे रद्द करावे लागले, त्या मागचं कारण काय? आता महाराष्ट्रातली जनता विचारायली तुम्ही असं कसं बोलायले? आता जे काही निगेटिव्ह प्रचार लोकसभेला केला होता ते सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलाय। परत एकदा मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं, माझा शेतकरी असेल, माझ्या माता भगिनी असतील, माझा तरुण असेल, या सर्वांच्या आशीर्वादानं या महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीचं सरकार नक्की निवडून येईल। महायुती सरकारने जेव्हापासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि ती यशस्वी झाली, त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचा एकंदरीत या ठिकाणी आरोप भारतीय जनता पार्टीचे युवा प्रदेश उपाध्यक्ष सूरज भुमरे यांनी केलेला आहे। लोकशाही मराठीसाठी खालेद नाज, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।